आज आमच्या समाजाचा हळदीकुंकू आहे. तर आम्ही आता तिथे मी श्वेता आणि आपण चाललोय पंचवटीमध्ये. आमचा जो समाजाचा हॉल आहे तिथे तो कार्यक्रम आहे हळदीकुंकाचा. तर आधी शूट नाही घेता आला कारण एवढी घाई झाली की तिथे ऑलरेडी सगळ्यात जमलं आहे आणि आम्ही मला तर लेटच होतोय आम्हाला. बघूया आता तिथे गेला तर लेट होतोय का वेळच नसतोय. हो ना अभय, हो की नाही? अभय काय करतोय पण आमच्यासोबत हळदीकुंकाला? वस्तू गोळा करायला, मस्ती करायला आपल्याला मीटिंग मध्ये डिस्टर्ब बाबा पण खूपच काही झाली ॲक्च्युली. माझं तर हे पण चला आता आपण भेटूया प्रोग्रामच्या ठिकाणी. आता आम्ही कपालेश्वर मंदिराजवळ उतरलो आहे. तिथून चालत आता हॉलमध्ये हॉलवर चाललो आहे. एक तर साडी त्याच्यावर चालायला जमत नाही असं तर आमचा गोंधळ असतो. कुठं काढायचं का? अध्यक्ष कोण आहे? नाव सांगा. भास्कर दवंडे. उपाध्यक्ष कोण आहे? तुम्ही कार्यकारी का? ही माझी मावशी आहे. समाजाचं कोण आहे? खजिनदार नाव सांगा तुमचं. शिला भगवान सूर्यवंशी. हे आमच्या खजिनदार आहे. पैसे काहीच नाही पंचावळ. मी हॉलमध्ये पोचले तोपर्यंत कार्यक्रम चालू झाला होता. संगीत खुर्ची वगैरे गेम चालू झाले होते. संगीत खुर्चीला जे म्युझिक चालू होतं ते बंद करावं लागलं कारण यूट्यूबला ते पिक्चरचे म्युझिक अलाउड नाही आहे. म्हणून मी ते बंद करून दुसरं म्युझिक टाकलेलं आहे. तू पण घेतोय? आजच्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमात नाशिकच्या वैश्यवाणी समाजाच्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्यामुळे हळदीकुंकाचा कार्यक्रम खूप छान झाला. तुम्ही बघू शकता की सर्व महिलांनी गेममध्ये भाग घेऊन खूप एन्जॉय केला, मजा केली. नाव घेतात मला वाटलं हेच बोलणार तुम्ही आता. शेवटच्या दोघं कुठले बागो चला या कुठे गेल्या? नाव पुढे काय? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता संगीत खुर्ची होणार नाही. ते 2 राऊंड झाले. त्या 2 राऊंड मध्ये ज्या बाया होत्या त्या बाजूला राहायचे आणि ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी आता फक्त निंबू चमच्यामध्ये भाग घ्यायचे. निंबू चमच्याचे फक्त 2 राऊंड होणार आहे. चला ज्या संगीत खुर्चीमध्ये ज्या बाया होत्या त्यांनी खाली बसायचंय. प्लीज तेवढं सहकार्य करा. सगळे शिला आता निंबू चमचा घेऊन त्याचे 2 राऊंड आणलंय माझ्या बोलणं आणलंय. चमचा लिंबू पुढचा गेम आहे निंबू चमचा. आणि जे संगीत खुर्चीमध्ये होत्या त्यांनी प्लीज कोणी उभं राहू नये. त्यांनी फक्त गेम बघण्याचा आनंद घ्यावा. विनर 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 विनर
पडला पडला हळू ये हळू 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 नाही नाही मामी काय चिटिंग नाही का नाही 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 काही संबंध नाहीये एका साईडला हळदीकुंकवाचा पण कार्यक्रम चालू आहे म्हणजे एका ठिकाणी गेम आणि एका साईडला हळदीकुंकवाचा कार्यक्रम चला पटकन लिंबू चमच्यासाठी हो का चालेल आम्हाला चालेल कुठे घेतली ना झालं ना रिपीट नाहीये नाही नाही सगळेच विनर येत सर्वच कोणी चालेल हळदी कुंकवाचं नाव घेत आहे गुलाबाचे फूल ताजे गुलाबाचे फूल ताजे तुषारावांचं नाव गळते सौभाग्य माझे. वा 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 क्लॅप करा. ऍक्च्युली सर्व खेळण्यांमध्ये गुंग आहे माझी बहीण जरा या आमच्या घरी या झालंय ना पहिला सोनं जेवण करून कुठे भेटला सगळ्यांनी शांतता ठेवा. सोडावी. आणि आजची थीम ग्रीन आणि रेड कलरची होती त्याच्या बऱ्यापैकी सर्वांनी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे सगळ्या हिरव्या 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 आहे ना रसिका मात्रे प्रत्येकाला वाट भेटे. आणि हो सगळ्यात महत्वाचं ज्या बाया उपस्थित आहेत त्यांचं नाव आणि नंबर लिहिल्याशिवाय जाऊ नये. हे वान सर्वांना फक्त नाश्ता करून मी पण आणलंय ना. काय रे बेटा इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आणि एक इकडे काय इकडे बघ सुरुवात करू इकडे बघ काढला काढ याला सांभाळा येत माया बोल हे आपण जातोय का ग्रँडपा सोबत खाली चालतो हो यांना तुम्हाला मिळालं मिळालं का इथे का बाई एकदा हळदी कुंकू येईल परत हां सर्व इकडे आरबीकडे धन्यवाद पण एखादी संस्था ज्या वेळेला चालत असते आता तुम्ही दुनिया तुम्हाला घर चालवण्याचा अनुभव आहे आणि त्यापेक्षा चांगला आहे त्यामुळे घर चालवत असताना अशा पद्धतीने लाडू पण देणार त्यांना वाण दिलंच नाही वाटतं अजून वाण नाही दिलंय त्यांना अजून नाही दे ना मग इकडं तू तू पण दे ना तिला लगेच जॉली हो दे
फोटो काढा नाही. अजून तुम्हाला 1.5 तास वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही घाई करू नका. प्रथमतः आलेल्या सर्व भगिनींचे नाशिक जिल्हा वैश्यवाणी समाज बहुउद्देशीय संस्था पुरस्कृत नाशिक जिल्हा महिला मंडळातर्फे अभिनंदन करतो. अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने आपण आला, आपली अडचण विचारात घेता नाशिक मधल्याच नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या सर्व भगिनींना जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये आपला समाज हा पसरलेला आहे आणि ह्या सर्वांना आपण आपल्या परीने वस्तू किती द्यायची, कोणाची द्यायची, किती रकमेची याच्यापेक्षा तुम्ही जे आज एकत्र आलात हा जो आनंद आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हा सुद्धा सर्वांना कार्यकारी मंडळाला सुद्धा आनंद झाला की आमच्या अपेक्षेपेक्षा तुम्ही जास्त प्रतिसाद दिला आणि तुम्ही गृहिणी आहात. तुम्ही इथे आलात, याच्यापेक्षा अजून आपण चांगला कार्यक्रम घेऊ. तुमच्या ज्याही कल्पना असतील त्याही आपण पूर्ण करू. पण एक लक्षात घ्या भगिनींना माझी एक विनंती आहे की संस्था नुसती फक्त काय गुणगौरव घ्यायचा, हळदी कुंकू करायचा एवढ्या पुढचा आपल्याला मर्यादा ठेवायच्या नाही. तर आपल्याला आपण एक शोधायचं आहे की आपल्या समाजामध्ये काही कसे घर आहे की जे आर्थिक रोजगार नाही आहे त्यांना खूप पद्धतीने आपल्याला काबाड कष्ट करावे लागतात. तर तुम्ही जर सर्वांनी ठरवलं, महिला मंडळाबरोबर आपण महिलांचा बचत गट तयार करू की ज्या योगे आपण रोजगार निर्मिती करू आणि तुम्ही जे स्थापन करणारे जे काही वस्तू असतील, आता बरेचशा आपण नाशिक शहरातल्या कित्येक बायांना माहिती की आपण वडे, पापड, कुरड्या ह्या ज्या घरगुती वस्तू आहेत आपण बाहेरून विकत घेतो. आपली स्पर्धिका आपण छापलेली आहे. आजपर्यंत आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही काही झालेलं नाही. आपल्या स्पर्धिकेचं सदस्य व्हायचं असेल त्यांनी रूम मध्ये फॉर्म ठेवला आहे, तेवढा फॉर्म भरून तेवढा फॉर्म फिलअप करून घ्या. आणि 501 रुपये फी आणि 501 रुपये फी. पावचा नाश्ता आणि आहे. वडापाव कसा आहे ते सांगावे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी डान्स वगैरे करून छान एन्जॉय केला, मस्त मज्जा केली.
विनरचे ओके. मग या ना तुम्ही. हे विनरचं गिफ्ट आहे. कुठे ज्योती मावशी? हा ये ना. डन डन. अशा प्रकारे कार्यक्रम संपला आहे. काय आलं? एक मिनिट प्रियंका. चालली मागे मी आता. हे हळदी कुंकवाला काय करताय भाऊजी? लवबर्ड आहे आमचं. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये लवबर्ड. ओके नाही तू ओके बुक कर ना. रिक्षा बुक करा. मेरा ऋतिक रोशन फिर से मिल गया मुझे. ऋतिक रोशन काय सगळं टीचर कुठे आल्या? अरे आता मी चालले बाय. वा वा किती छान वाजवत आता. ही अरे ते हक्कलती ना. डॉली आला जरा रागव बघ काय कर. दाखव एकदा दाखव. आता आमचा हरिपाचा कार्यक्रम संपला आहे. हे बघा हे आमचं हे काय वरती आत्ताच कार्यक्रमावरून आली आहे. आज आमच्या नाशिकमध्ये नाशिक वैश्यवाणी समाजाच्या भगिनींचा आज हळदीकुंकाचा कार्यक्रम होता. खरंच खूप छान झाला होता. सर्व खूप छान तयार होऊन आल्या त्या मस्त सर्वांनी. आमची थीम होती ग्रेड आणि ग्रीन साडी. तर बऱ्यापैकी सर्वांनी ग्रीनच साडी घातली होती. त्याच्यामुळे असं छान वाटत होतं. मस्त ग्रीन 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 सगळीकडे मस्त ग्रीन वाटत होतं. कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला. तुम्ही आता मी व्हिडिओ बनवेल तर बघालच तुम्ही त्यावेळेस व्हिडिओ म्हणजे कसा कार्यक्रम झाला आमचा. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू बाय.